वोटर रजिस्ट्रेशन याच बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता जो इथे पहिलाच फॉर्म आहे, फॉर्म 6 न्यू वोटर रजिस्टर, तुमचं 18 वर्ष पूर्ण असेल किंवा तुम्ही आता 18 वर्ष पूर्ण होणार असेल, 18 वर्ष रनिंग असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म नंबर 6 न्यू वोटर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. पहिली स्टेप आहे आता स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तर आपण महाराष्ट्र स्टेटमधून आहोत तर आपल्याला महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला विचारलं जाईल खाली असेंब्ली कन्सल्टन्सी, म्हणजेच तुमचा जो काही मतदारसंघ आहे तो मतदारसंघ तुम्ही मोठ्या माणसाला विचारू शकता आणि तो मतदारसंघ इथे निवडायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ विचारली जाईल, जन्मतारीख टाकायचे, आधार कार्डवरती जसे असेल तसेच इथे सिलेक्ट करायचे. आता तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचं आहे, डेट ऑफ बर्थ आहे त्याचा प्रूफ द्यायचा आहे. तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, तसेच मार्कशीट वगैरे टाकू शकता. मी आधार कार्ड सिलेक्ट केले, तुम्ही आधार कार्ड सुद्धा सिलेक्ट करू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला अपलोड विचारलं आहे, अटॅच सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ डॉक्युमेंट, अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचं जे काही आधार कार्ड आहे त्याची झेरॉक्स काढायची आणि त्याच्यावरती तुमची सही करायची आणि ते सही केलेलं डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड असतं ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. खाली अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे. गॅलरीमधून त्याचा जो काही फोटो काढलेला आहे तुम्ही त्याचा फोटो काढायचा आहे आणि हे तुमचं आधार कार्ड सही केलेलं सही करायची आहे, झेरॉक्स काढून सही करून ते इथे अपलोड करायचं आहे. तुमचं आधार कार्ड वरती अपलोड करून घ्यायचं आहे. ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपलं आधार कार्ड इथे अपलोड झालेलं आहे. तुम्ही प्रिव्ह्यू बटनावरती क्लिक करून तुमचं आधार कार्ड अपलोड झालेलं आहे का नाही तुम्ही चेक करू शकता. आता नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपली दुसरी स्टेप येते, ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अपलोड पिक्चर म्हणजे पासपोर्ट साईज जो फोटो आहे तो अपलोड करायचा आहे. हा 200 KB पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता. तर इथे अपलोड पिक्चरवरती क्लिक करायचं आहे. गॅलरीमधून तुमचा जो काही पासपोर्ट साईज फोटो आहे तो इथे तुम्ही अपलोड करून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला क्रॉप करायचा असेल तर क्रॉप करू शकता. वरती राईट साईडला बरोबरचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा फोटो अपलोड झालेला आहे. 200 KB पर्यंत अपलोड केल्यानंतर खाली जेंडर विचारलं आहे, तुम्ही मेल आहात का फिमेल आहात ते विचारलं जाईल, ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं नेम टाकायचं आहे, तुमचं नाव टाकायचं आहे. नाव कसं टाकायचं आहे लक्षात ठेवा, नेममध्ये नाव स्पेस वडिलांचं नाव, त्यानंतर मराठीमध्ये इन रिजनल म्हणजे मराठीमध्ये सुद्धा नाव स्पेस वडिलांचं नाव, अशा पद्धतीने तुम्ही नाव टाकायचं आहे. नाव स्पेस वडिलांचं नाव. त्यानंतर नाव आडनाव टाकल्यानंतर आधार डिटेल्स, आधार नंबर इथे टाकायचा लक्षात ठेवा. आधार नंबर टाकल्यानंतर खाली जे काही रेड रंगामध्ये आय एम नॉट लिहिलंय तिथे क्लिक करायचं नाही. हे झालं क्लिअर. आता खाली मोबाईल नंबर विचारेल, तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो इथे फक्त मोबाईल नंबर टाकायचा आहे, बाकी काही टाकायची गरज नाही. ईमेल ID असेल तर टाका, बाकी काही टाकायची गरज नाही. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आता तिसरी स्टेप येते रिलेशन टाईप. आता तुमच्या मतदान कार्डवरती कुणाचं नाव लावायचं आहे, रिलेशनमध्ये फादरचं लावायचं आहे, मदरचं लावायचं आहे का पतीचं लावायचं आहे का पत्नीचं लावायचं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. नेक्स्ट केल्यानंतर आता तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो पूर्णपणे टाकायचा आहे. फुल ॲड्रेस जिथे तुम्ही राहता, तुमचा ॲड्रेस प्रूफ जो तुमच्याकडे आहे, आधार कार्ड असेल, बँकेचं पासबुक असेल, ज्याच्यामध्ये तुमचा पूर्ण ॲड्रेस आहे तो इथे टाकायचा आहे. हाऊस असेल, बिल्डिंग असेल, जे काही अपार्टमेंट असेल ते तुम्हाला द्यायचं आहे मराठीमध्ये सुद्धा आणि इथे इंग्लिशमध्ये. त्यानंतर गावाचं नाव टाकायचं आहे, गावाचं नाव मराठीमध्ये सुद्धा टाकायचं आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस तुमचं जे असेल तो पोस्ट ऑफिस इथे टाका, मराठीमध्ये सुद्धा टाका. त्यानंतर पिनकोड विचारला जाईल, तुमचा जो काही गावाचा शहराचा जो काही पिनकोड असेल जिथे तुम्ही राहताय तो पिनकोड टाका. तुमचा तहसील कुठला आहे, तालुका कुठला आहे किंवा मंडळ कुठला आहे ते तुम्ही इथे टाईप करा. त्यानंतर आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये जे काही असेल मराठीमध्ये इथे तालुका चेक करा. त्यानंतर सिलेक्ट ॲड्रेस प्रूफ. आता तुम्हाला ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे. ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही काय काय वॉटर कनेक्शन, इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस कनेक्शन, आधार कार्ड, पासबुक, इंडियन पासपोर्ट, 7/12, त्यानंतर रेंट ॲग्रीमेंट असेल, अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत तुम्हाला. तर ॲड्रेस प्रूफमध्ये यापैकी एक कोणतंही तुम्ही सिलेक्ट करा. तर मी इथे आधार कार्ड सिलेक्ट करतो. आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता अपलोड बटनावरती क्लिक करा आणि तुमचं जे काही आधार कार्ड आहे त्याचं सेल्फ अरेस्टेड म्हणजेच त्या आधार कार्डची झेरॉक्स काढा, त्याच्यावरती सही करा आणि ते अपलोड करा. तुमचं काम झालेलं आहे. आता तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथे विचारलं आहे पहा, डिटेल्स ऑफ माय फॅमिली मेंबर ऑलरेडी इन्क्लूड इन द इलेक्ट्रोल. आता ह्याचा ऑप्शन काय आहे, याचं म्हणणं काय आहे, तर तुमच्या घरातील फादर असेल, मदर असेल, आई वडील असेल किंवा पती पत्नी असेल, त्यांचं कुणाचं मतदान कार्ड आहे का. जर त्यांचं मतदान कार्ड असेल तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कुणाचं मतदान कार्ड आहे, घरातलं आईचं असेल, वडिलाचं असेल, ते इथे ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर खाली वडिलांचं आईचं नाव जे तुम्ही वरती सिलेक्ट केलं त्यांचं नाव टाका आणि खाली इपिक नंबर टाका. एंटर वोटर ID नंबर, म्हणजे इपिक नंबर म्हणजे वोटर ID नंबर तुम्हाला टाकायचा आहे घरातल्या कोणत्याही एखाद्या व्यक्तीचा. हे का टाकायचं, तर तुम्हाला काही दिवसातच हे मतदान कार्ड निघून जाईल आणि यादीमध्ये नाव येईल.
या कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचं काम झालेलं आहे, तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालं आहे. इथे थँक्यू म्हणून येईल, तुम्हाला एक मोबाईलवरती मेसेजसुद्धा येईल आणि इथे हा रेफरन्स ID येईल. याचाच अगोदर पहिल्यांदा स्क्रीनशॉट काढून ठेवा, हा तुम्हाला नंतर लागणार आहे.